एकदम थंडी, अवकाळी पाऊस वाटोला लावून गेला, हळदीचा वाटा लावला. आणि एक गोष्ट म्हणजे मेकअप ज्याला लागल्यांदा बघू शकता पावसाने घेतले जंगरी मस्त वेगळी. यो ब्लॉग आपण शॉर्ट मध्ये बनवू, तुम्हाला दाखवतोय बघा. सगळी मंडळी जेवायला आले आणि गोंधळ घातला ना. ए रिद्धी, रिद्धी कसं वाटतं, कसं वाटतं या आल्यावर? पंचामृत दिलं त्यांनी तुम्हाला. येवा कशा आल्या सगळ्या. कसं वाटतं आज तुला? हॅलो गाईज आणि चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. पावसाने किती वाट लावली सर्व सेटअप तुम्हाला बघायला भेटेलच मागे. आणि याचे आधीचं भाग दाखवतो मला. ब्लॉग मी लेट चालू करतो, नाही इला त्याने ब्लॉग मला शूट करायला लावला सर्वांनी. 4-5 दिवस मी आले थंड घेतले. म्हणजे थंड कशाला बोलतात तर तुम्हाला समजलं असेल. हे असं थंडा करून गेला लागला नाही या असताना पूर्णपर्यंत चांगली. अरे नुकसान केलं त्याच्याबद्दल काय बोलतो तुम्ही. अजून सेटअप ढाकायचाच प्रयत्न चालू आहे. आणि ज्या डस्टबिनच्या पिशव्या त्या घेतल्या कारण की नुकसान खूप झाले. हे बघ चला जेवणाच्या इथं जाऊ आपण मस्तपैकी जेवण करून घेऊ. लागले भूक आणि पाऊस सुद्धा गेलेला. पुढचा भाग तुम्हाला दाखवतो तो बघा कंटिन्यू. तर काहीच बघू शकता हल्दीला पाऊस झाला. पाणी घालायला लागला वरच्या खाली. अमृत देत अमृत. बघू शकता पावसाने घेतले जंगरी मस्त वेगळी. यो ब्लॉग आपण शॉर्ट मध्ये बनवू, तुम्हाला दाखवतोय बघा. सगळी मंडळी जेवायला आले आणि गोंधळ घातला ना. ए रिद्धी, रिद्धी कसं वाटतं, कसं वाटतं या आल्यावर? पंचामृत दिलं त्यांनी तुम्हाला. एवढा पाऊस पडतो तरी जेवतात. तरी अर्धी मंडळी जेवते पण जिथं जिथं पाणी पडतं डेंजर. हे असं पाणी पडतं तू जेवतस. जा घर गपचूप, घर लांब नाही गावानच. जाम पाऊस, जाम पाऊस. वेजचा मंडप गेला कामांच्या. का ना आता ती का भाऊ का डीजे वाल्यांचा सेटअप ऑर्केस्ट्रा वाला वगैरे वाट लागली सगळी त्यांचं चालू आहे अजून. काय भाऊजी असं ये बघ कसं वाटतं आज. एकदम थंडी, अवकाळी पाऊस वाटोला लावून गेला, हळदीचा वाटा लावला. आणि एक गोष्ट म्हणजे मेकअप ज्याला लागल्यांदा.
उडता उडता राहिला. तर बघू शकता मस्तपैकी आता सेटअप सर्व ढाकायला घेतले, पण पावसाने अवकाळी येऊन वाट लावली सगळी. जेवणाची तर लावलीच, मेकअपची सुद्धा लावली. आता डीजेवाल्यांचा डीजे वगैरे भिजले मस्तपैकी, पण नुकसान झालं असं सांगू शकत ना. पाऊस बघा किती जोरात आहे. वारा बघा वारा, जांभळा पडतील झालं खायला. अख्खी जांभूळ खाली होला आता. जांभळा मारली जांभळा. येव कशा आल्या सगळ्या. कसं वाटतं आज तुला? या बघ अशा आडोशाला उभ्या राहिल्या सगळे जणी. घेतला पोरांची मजा आली, पोरींचा मेकअप उतरला सगळ्या. आम ना गाईज बघू शकता अवकाळी पावसाने मेकअपची वाट लावली. सगळी येऊन असं पायऱ्यानं बसल्या सगळ्या ठिकाणी. जसा जागा भेटल तशी सगळे पळाले बघ. जेवढे मेकअप केले त्याला काही पळाले घरात. गाईज बघू शकता नुसता पाऊसच पाऊस. वाट लावली सर्व पावसाने येऊन. कसं वाटतं रे तुला? वाटतं कसा? एकदम बेकार वाटतं. एवढं नुकसान केलं ना पावसाने. मामाची पूर्ण हालतचा वाटवा लागला. तुझ्याच मामाचे ना सगळ्यांचे. आमच्या गावात पण पाणी भरतं. काहीच बघू शकता मंडपला कशी धार लागलेली एकदम भारी. कसं वाटतं पाहिलं तुला? सांग ना जरा, तुझी रिॲक्शन दे थोडी. तर काहीच बघू शकता दुसरी छत्री निघालेली बाहेर घरातून. डेंजर सीन. अशा खुर्च्या लावल्यात म्हणजे बसायसाठी त्यासाठी. आणि तिकडे वेजचं आहे. तिथं तर मंडपचं जे लावलंय ना कपडा तेच उडून गेले सगळं. आता जेवण चालू केले पुन्हा एकदा. तर चला मस्त की तुम्हाला दाखवतो. आता आपण पण जेवण करून घेऊ. आता पाणी तर गेले, आता जर थेंब गलतं ते नाही इलाज आहे. सुरुवात तर झालेली आहे. इट्स फायनली आता परत लोकेशनला पोहोचलो. आणि बघू शकता सर्व वाट लागले वाट. सर्व डीजेचा सेटअप वगैरे. आणि जो स्टेज होता तो खाली धसलेला आहे. जरा कॅमेराची क्वालिटी डाऊन होईल कारण की पाणी लागले आणि मी सुद्धा भिजलो. ब्लॉग मी चालू नव्हता गेला, पण काय करणार आहे बघा किती पाणी. सगळ्या सेटअपचा वाट लावून टाकला. एवढा खर्च केलेला वाट तीच ना धसली ना बाबा. हे बघ पाय बघा किती वर्तन. आणि तुला मजा आली खरं. हा फायनली पाणी उगला. मस्त जेवण वगैरे करून घेतलं मंडळी. आणि आता परत आपला चालू होणार आहे थोड्याच वेळाने ऑर्केस्ट्रा. हे बघा सर्व पाहुणी मंडळी आले. तरी पण अर्धी गेली. जेवण खूप राहणार आहे, वेस्टेज जाणार आहे. बघूया आता कसं काय. आणि बघा किती पाणी भरले. हल्दीनिमित्ताने जमलेलो आहोत. तरी हल्दीमध्ये सर्वांनी नाचून धमाल उडवायचे. त्यासाठी आम्ही घेऊन आलो लोकगीत व कोळीगीतांचा धमाल नटना शशांक पाटील प्रस्तुत ऑर्केस्ट्रा ही कैफनी आम्ही कोल्यांची दौलत. जेवाला बघताना वाट गो, जेवाला बघताना वाट गो.
बेस सुंदरा वयानं कवरी टाकले बघ अग सहाजनी माझ्या बाया भूकल्या सहाजनी माझ्या बाया भूकल्या सहाजनी माझ्या बाया बसाया मागदन बाट गो मागदन बाट गो बाया भूकल्या ग सहाजनी माझ्या बाया भूकल्या गो सहाजनी माझ्या बाया भूकल्या उड्या करायला गो वयंदा मोठे वयंदा वनवन भूकल्या खऱ्याचा खोटा केले करा सतबाराऊ करा गो खऱ्याचा खोटा केले करा सतबाराऊ करा गो सतबाराऊ करा बहिणीचा नावाचा घोरले बुरा गो सतबाराऊ करा बहिणीचा नावाचा घोरले बुरा गो सतबाराऊ करा बहिणीचा केले करा सतबाराऊ करा गणवया आईलन गो आईलन गो बाया कोणी कदविली गो आई तुझी कोणी कदविली कदविली समीर ये दादा कमल ये दादानी कदविली समीर ये दादानी कमल ये दादानी मनोज कमल दाबाईला रे समीर दादा दाबाई असे कमल हल्दीला असे कमल गो मनन लय दिलदार दोस्ती थी अवण गला भार दोस्ती थी अवण गला भार दोस्ती थी अवण गला भार ये समीर दादा मनन लय दिलदार कथुरची दादा बनले जार ये तेजस दादा दिला तेजस दादा ये तेजस दादा कोणी आणली आई तुला चोली कोणी आणली आई तुला साडी कोणी आणली गो आई तुला चोली कोणी आणली आणि देवाला आई तुला विनय दादा गो विनय दादा आई तुला विनय दादा गो विनय दादा या बसरवाल्यांनी बल्याबल्यांच्या हल्ल्यात गाड्या डोक्यात या बसरवाल्यांनी बल्याबल्यांच्या हल्ल्यात गाड्या डोक्यात विनय दादा येतोय संध्यात लाव शर्यत विंदत डोक्यात विनय दादा येतोय आख्यात लाव शर्यत विंदत डोक्यात दादा येतोय आख्यात शर्यत निघला म्हणे आज्यामध्ये लागलं गाडवे लागलं आता शर्यत जमवायला भाव दम लागतो आमचे सागरला हरवायला भाव दम लागतो जायचं दादा बरा बाहेर एकदम कडक सागर दादा नाना सना बाहेर एकदम कडक सागर दादा सना बाहेर एकदम कडक तुझे जे तयार कहा याद करेगी दुनिया तेरा मेरा बुझाना तुझे जे तयार कहा याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक में मुझे खास से उठा के तेरा मेरा फसाना यारो ने मेरे बात देखा कुछ नहीं लिया यारो ने मेरे बात ये दिल तुम्हारे प्यारे का हमारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यारे का हमारा है दोस्तों होता है मेरा नाम तुम्हारे नाम से बनता है मेरा मेरा साथ तेरा छोड़ेंगे ये दोस्ती नहीं छोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे तेरी जी तेरी हाथ सुन ले मेरे हाथ तेरा गम मेरा गम मेरी
ते तर नळाचं पाणी येत. पुन्हा पाणी आलंय ना ऑर्केस्ट्रा आता पुन्हा बंद केलंय. हे बघा जापाचं नका का ना जापाचं ना जापाचं का ना जापो आम्ही 100% याल ती पावसा सगाट नांगरा सगाट नांगराचाच बाकी आहे. चिखलान येवा चिखल आता दिसतोच आता दिसत. उद्या लगेच देन तुला. शालेंचा मित्र चिमोरे पकडले इथं मगाशी दोघाही. सगळ्यांच्या कारण गोल्डमॅन जायची ना का रिटर्न आता. जाऊ दे वजनवलं घराने. काय ना कमल्याला चालत एकच सेट एकच वादा चला तर काही फायनली संपलेली म्हणजे आता अंगण्यामध्ये नाचायचं आहे स्पीकरवर. बघा फोटो काढतात आणि सगळ्यांच्या चैनी गल्यान टाकल्यान फक्त. अजून फोटो शूटच चालू आहे. ऑर्केस्ट्रा पण बंद केला कारण की करंट लागतोय खाली आणि पाणी खूप आहे त्याच्यामुळे. चला आपण जाऊ आता मांडवामध्ये घराच्या इथे. गोल्डमॅन उद्याच्या दिवसापुरता ना उद्याच्या दिवसापुरता फक्त. पाणी नसं ना बाहेर दिला तर त्याला डबल करायला लागल.
पोचलो घरी मस्त शूट करून, पण ब्लॉग बनवला त्याच्यामध्ये मला काही जास्त बोलायला नाही भेटला, तर समजून घ्या. आणि ब्लॉग बघू आता कधी पडतोय मला पण नाही माहिती, आता एडिट करेन तेव्हा. कारण की आता ज्या ऑर्डरच्याच व्हिडिओ आहेत ना खूप साऱ्या आहेत, आता लागोपाठ ऑर्डर आहेत, त्यामुळे काही नाही. ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल इथेच, ते पब्लिश करेन मी. आता बँकेचा अकाउंटचा जर थोडा प्रॉब्लेम चालू आहे, तो झाला ना कम्प्लीट का मग आपण सर्व ब्लॉग तुम्हाला लागोपाठ बघायला भेटतील. चला, आजचा ब्लॉग जर आवडला असेल, पावसाचा ना हल्दीचा मिक्सअप चिखलातला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.